पण खूप जास्त प्रमाणात हेअरफॉल होत आहे का? आयुर्वेदानुसार ह्याची प्रमुख कारणं म्हणजे तुमच्या शरीरातला वातदोष, पित्तदोष, रक्तधातू, अस्थिधातू आणि पचन हे बिघडलेलं असतं. जेव्हा तुमच्या शरीरात पित्तदोष वाढतो, तेव्हा तुमचा स्काल्प जो असतो तो थोडा जळजळ होणारा असतो किंवा लाल रंगाचा झालेला असतो. जेव्हा वातदोष वाढतो, तेव्हा केसांमधलं पाणी निघून जातं, ड्राय स्काल्प व्हायला लागलेला असतो आणि त्यामुळे केस हे लवकर तुटत असतात. जेव्हा तुमच्या शरीरात रक्तधातूची दृष्टी होते, तेव्हा तुमच्या शरीरामध्ये स्काल्पला इचिंग होणं, डॅन्ड्रफ होणं असे प्रॉब्लेम्स तुम्ही फेस करू शकता. अस्थिधातूची जेव्हा दृष्टी झालेली असते किंवा तुम्ही दूध पीत नसाल, योग्य प्रमाणात कॅल्शियम शरीरात जात नसेल, तर त्याने तुम्हाला असं जाणवायला लागतं, की केस हे मुळापासून निघून जात आहे. आणि जेव्हा तुमच्या शरीरातलं पचन बिघडलेलं असतं, तेव्हा तुम्हाला जाणवतं, की आपल्याला नवीन जे केस येत आहेत, ते खूप पातळ यायला लागलेले आहेत. यासाठी तुम्हाला जी योग्य ती ट्रीटमेंट करणं गरजेची आहे, ती म्हणजे बाहेरून फक्त महागडी सिरम्स न लावता तुम्हाला तुमच्या शरीरातले जे दोष बिघडलेले आहेत ते नीट करावे लागतात. तसंच धातू पोषण नीट होणं गरजेचं आहे आणि पचन सुधारणं हे खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी पुढचे साधे सोपे उपाय तुम्ही नक्की करा. रात्री झोपताना थोडा 1 चमचा गाईच्या तुपामध्ये थोडीशी चिमूटभर हळद घालायची आहे आणि तुम्हाला ते जे मिश्रण आहे ते स्काल्पला छान चोळायचं आहे, की ज्याने तुमच्या स्काल्पमध्ये वाढलेलं जे पित्त आहे ते कमी व्हायला तुम्हाला मदत होणार आहे. दुसरा उपाय म्हणजे तुम्हाला खोबरेल तेल घ्यायचं आहे आणि खोबरेल तेलामध्ये थोडीशी कढीपत्त्याची पानं जरी तुम्ही घालून ठेवली तरी चालू शकतं आणि ह्याचा हेअर ऑइल मसाज तुम्हाला आठवड्यातनं एकदा तरी करायचा आहे. तिसरी गोष्ट म्हणजे तुमच्या शरीरातला जर रक्तधातू बिघडलेला असेल, तर रक्त शुद्ध होणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी डिटॉक्स करणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्ही सकाळी उठल्यावर आवळ्याचा रस घेऊ शकता आणि त्यामुळे तुमच्या शरीरातलं डिटॉक्स व्हायला तुम्हाला मदत होणार आहे. चौथी गोष्ट म्हणजे तुमच्या शरीरामध्ये अस्थिधातूचं पोषण सुद्धा नीट व्हायला पाहिजे. त्यामुळे 1 ग्लास दूध हे रेग्युलर घेणं खूप महत्त्वाचं आहे. नाहीतर राजगिऱ्याची चिक्की आहे किंवा नाचणीचं सत्व आहे याचं सुद्धा सेवन तुम्ही करू शकता. 5वी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमचं पचन सुधारायचं आहे. यासाठी तुम्हाला नीट चावून खायचं आहे. दिवसातून 2दा गरम पाणी प्यायचं आहे आणि पोट साफ नीट होत आहे की नाही ह्याच्याकडे सुद्धा लक्ष द्यायचं आहे. आणि हे सगळं केल्यावर तुम्हाला छान नवीन केस यायला मदत होणार आहे.